धुळ्यात बकरी ईद उत्साहात आणि शांततेत साजरी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे कौतुकास्पद सहकार्य। धुळे शहरात बकरी ईदचा सण पोलीस प्रशासन आणि धुळे महानगरपालिकेच्या प्रभावी सहकार्यामुळे मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। तसेच धुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी देखील शहरात मोठ्या प्रमाणात महानगरपालिका कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात केले होते। बकरी ईदच्या सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या। यात रूट मार्च, शांतता कमिटीच्या बैठका घेऊन मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करणे आणि जनजागृती करणे यांचा समावेश होता। यामुळे समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली। धुळे महानगरपालिकेनेही या 3 दिवसीय सणासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली। शहरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रॅक्टर, घंटागाड्या आणि मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात करण्यात आले होते। यामुळे संपूर्ण शहरात स्वच्छतेचे उत्तम नियोजन दिसून आले। पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांच्या सर्व धार्मिक स्थळावर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे सुरक्षिततेची भावना वाढली। या संपूर्ण आयोजनामुळे धुळे शहर पोलीस प्रशासन आणि धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीचे आणि प्रभावी समन्वयाचे दर्शन घडले। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बकरी ईदचा हा सण धुळे शहरात अत्यंत शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी डॉक्टर दीपाने। 7 जूनला आपण बघितलं असेल, बकरी ईद हा सगळ्यात मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला शहरामध्ये। मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून धुळ्यातल्या श्रीकांत दिवरे साहेबांचं खूप अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी चौकाचौकामध्ये जो बंदोबस्त लावला आणि जे संवेदनशील क्षेत्र होतं तिथे त्यांनी शांतता कायम राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला। मी सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन करते त्यांना आणि येत्या काळामध्ये शुभेच्छा पण देते की त्यांनी अशी शांतता शहरामध्ये लाभावी, याच्यासाठी प्रयत्न करावे। दुसरं, साफसफाईच्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की नगरपालिकेने यावेळेला खूप जातीने लक्ष घातलेलं आहे। मी आयुक्त अमिता दगडे पाटील यांचंही खूप अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते की शहरामध्ये त्यांनी अशीच अबाधिता कायम ठेवली तर आपल्या शहराचं नाव हे नक्कीच सुवर्णाक्षरामध्ये कोरलं जाईल आणि मी त्यांचं पुनःच एकदा अभिवादन करते आणि अभिनंदन देते। मेरा नाम मौलाना शकील अहमद कासमी धुलिया। हमारे यहाँ शहर धुलिया के अंदर बहुत ही अच्छी तरीके से बकरीद का त्यौहार मनाया गया। तमाम लोग जो यहाँ पर बासिंदे हैं, हर मज़हब के लोगों ने मिलजुल कर यहाँ पर त्यौहार को बनाया और हम माननीय श्री एसपी साहब देवरे साहब का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते कि उन्होंने अपने पुलिस डिपार्टमेंट को जिस तरीके से हिदायत दी और शहर में उनकी वजह से अमन शांति बाकी रही। हम माननीय श्री देवरे साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करते। इसी तरीके से हम इस चैनल के माध्यम से आपको बताना चाहते हैं कि कारपोरेशन के जो हमारे मैडम आयुक्त मैडम हैं, उन्होंने भी बहुत अच्छी तरीके से शहर के अंदर साफ सफाई का इंतजाम किया गया और गाड़ियों का इसी तरीके से कर्मचारियों के साथ में उन्होंने हर जगह पर भेजे। हम एसपी साहब और आयुक्त मैडम का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं।